नमस्कार. आज आपण बघणार आहोत भाजलेली व तळलेली खारी. एकदम बेकरीसारखी खारी होते. नक्की ट्राय करा. सर्वात आधी आपण त्याची कृती बघणार आहोत. तर इथे मी एक टोपलं घेतलंय आणि त्यामध्ये आपल्याला डालडा घालायचा आहे. तर इथे मी डालडा अंदाजेच घेतलाय, पण आपल्याला इथे 3 चमचे डालडा लागणार आहे आणि 3 ते 4 चमचे यामध्ये मैदा घालायचा आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता, पण मी इथे मैदाच घातलाय. हे आपल्याला छान फेटून घ्यायचंय. जोपर्यंत याची छान अशी स्मूथ क्रीम बनत नाही तोपर्यंत आपण हे फेटून घेणार आहोत. तर इथे मला थोडंसं घट्ट वाटतंय, तर मी यामध्ये अर्धा चमचा डालडा वितळून घातलाय. याला छान असं क्रीम होईपर्यंत फेटून घ्यायचं. बघू शकता व्हिडिओमध्ये छान अशी मस्त स्मूथ क्रीम तयार झाली. आता याला मी एका वाटीमध्ये काढून घेते. आता याच टोपलीमध्ये आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. यामध्ये 1 वाटी मैदा घेते. मैदा कधी पण आपल्याला चाळून घ्यायचा आहे. आधी आपण भाजलेली खारी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर आता यामध्ये मैदा चाळून घेतलाय. थोडं मीठ घालायचं. अर्धा चमचा किंवा पाव चमचा ओवा घालायचा. तर इथे मी खारीमध्ये छान ओवा लागतो, त्यासाठी मी इथे अर्धा चमचा ओवा घातलाय. तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही इथे पाव चमचा घाला किंवा ओवा नाही घातला तरीही चालेल. या मैद्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं. हे तेल थंडच तेल आहे, गरम वगैरे केलेलं नाही. या मैद्याला छान हे मिक्स करून घ्यायचं. पूर्ण मैद्याला तेलाचं मोहन लागेल इतकं आपल्याला छान असं चोळून घ्यायचंय. तर आपल्याला इथे नॉर्मल पाणी वापरायचं नाही किंवा गरम पण पाणी वापरायचं नाही. मैदा मळताना आपल्याला यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी वापरायचं आहे. तर इथे मी पाण्याची बॉटल भरून ठेवली होती फ्रीजमध्ये आणि आता थोडं थोडं करत हे छान असा मैदा मळून घेते. हे पीठ आपल्याला जास्त सैल पण मळायचं नाही किंवा जास्त घट्ट पण नाही. जसं की आपण पुऱ्याचं पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. छान असं स्मूथ होईल इतकं मळून घ्यायचं आणि याला आपल्याला 15 ते 20 मिनिट असंच भिजत ठेवायचे. वीस मिनिट झालेत आणि आता आपण याचे 3 पार्ट करणार आहोत आणि याची छान अशी पोळी लाटून घ्यायची. खूप पातळ, जेवढी पातळ होईल तेवढी आपल्याला पोळी लाटून घ्यायची. जर ही पोळी जाड राहिली तर खारीला लेयर्स छान पडत नाही आणि निब्बर पण होते. पूर्ण आपला हात असा दिसला पाहिजे एवढी आपल्याला पातळ लाटून घ्यायची. जेवढी आपण ही पोळी मोठी करावी तेवढी पोळी मोठी होते, कारण मैदा हा स्ट्रेचेबल असतो. तर बघू शकता माझा हात इथे दिसतोय, म्हणजे इथे 3 पोळ्या लाटून झाल्यात आणि आता आपण जो साठा करून घेतलाय तर तो लावून घेणार आहोत. हा साठा आपल्याला पूर्ण पोळीला लावून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला कोरडा मैदा थोडासा घालायचा. मैदा कोरडा टाकला की त्यानंतर आपल्याला एकसारखी पोळी करून घ्यायची. पाहू शकता, जर खालची पोळी आपल्याला मोठी वाटली तर वरची पोळी अशी ओढायची आणि एकसारखी करून घ्यायची. तर इथे मी 3 पोळ्या एकत्र करून घेतल्या. इथे मी तिन्ही पोळ्याला साठा लावून घेतलाय आणि थोडा थोडा मैदा पण घातलाय. आता ह्या पोळ्या आपल्याला अशा फोल्ड करून घ्यायच्यात. नंतर साठा लावायचा, मैदा घालायचा, त्यानंतर परत दुसऱ्या बाजूने फोल्ड करायची आणि आता परत अशी फोल्ड करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायची. तर इथे मी प्लेट घेतली, थोडंसं तूप लावलंय, त्यावरती थोडासा मैदा घालायचा, प्लेट हलवायची आणि वरती जे सुट्टं पीठ राहतं म्हणजेच मैदा ते काढून टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला ही पेस्ट्री ठेवून द्यायची आणि फ्रीजमध्ये ठेवायचे सेट होण्यासाठी 15 ते 20 मिनिट.
तर पाहू शकता इथे 20 मिनिट झालेत आणि आता आपल्याला याला एकसारखं मागं पुढं लाटणं घेऊन लाटून घ्यायचं आहे. तुम्ही चौकोनी आकारात लाटू शकता किंवा गोल आकारात लाटलं तरीही चालेल, पण आपल्याला जास्त जाडही लाटायचं नाही किंवा खूप पातळही करायचं नाही. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्या. छान लेयर्स पडतात, नक्की करून पहा. इथे लाटताना आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता जसं की आपण शंकरपाळ्याला करतो अगदी तेवढंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आता एकसारखी खारी येण्यासाठी मी बाजूनी कट करून घेतलं आहे आणि आता आपल्याला आवडेल त्यानुसार आपण लहान मोठ्या वड्या पाडू शकता. तर मी इथे ह्या अशा प्रकारे करून घेतल्यात. तुम्ही यापेक्षा मोठ्या पण करू शकता किंवा लांब आकारात पण करू शकता. तुमची खारी जर अशी चिटकली तर ओढायची नाही. तर याला आपल्याला सुरीने परत कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी वाळू गरम करत ठेवली कढईमध्ये. ही वाळू आपण 20 मिनिट गरम करून घेतली. त्यामध्ये असं आपल्याला एक स्टँड ठेवायचं आहे. तुम्ही कुकरमधली प्लेट ठेवली तरीही चालेल आणि त्यावरती आपल्याला ही खारीची प्लेट ठेवून द्यायची. तर ज्या जास्तीच्या खारी होत्या तर ते मी काढून घेते. आता ज्या खारी प्लेटमध्ये आहेत तर त्या आपल्याला इथे 20 मिनिट ठेवायच्यात. त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला 7 ते 8 मिनिट फुल गॅसवरती ठेवायचं आहे आणि नंतर कमी गॅस करायचा आहे. पण याला 7-8 मिनिट नंतरच बघायचं आहे. तर पाहू शकता मी 10 मिनिटानंतर याला पलटी मारून घेते. याला आता आपल्याला मध्यम गॅसवरती ठेवायची आणि झाकण ठेवायचं. तर बघू शकता किती छान आपली खारी इथे मस्त तयार झाली. मस्त कलर आलाय. तर आता ज्यामध्ये आहेत तर त्या कमी भाजल्या गेल्यात तर आपण त्याची जागा बदलू. परत आपल्याला इथे 5 मिनिटासाठी ठेवायचे. इथे खारी तयार झाली. तर बघू शकता मस्त खारी झाली. याला मी काढून घेते आणि दुसऱ्या बाकी राहिलेल्या भाजून घेऊ. सेम अशीच प्रोसेस करायची. ही खारी पाडताना जेव्हा आपण बाजूच्या कडा काढल्या होत्या तर त्या पण मी भाजायला ठेवल्यात. याला पलटी मारून घेऊ. ह्या खारी पण मस्त झाल्यात आणि आता याला मी काढून घेते. बघा कोणती रेसिपी तुम्हाला आवडती हे मला कमेंटमध्ये कळवा आणि दोन्ही रेसिपी करून बघा. आता तळण्याची खारी करून घेऊ. तर त्यासाठी मी त्याच टोपलीमध्ये 1 वाटी मैदा घेतलाय, मीठ घातलंय, ओवा घातलाय, 3 चमचे तूप घालायचं आणि याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं. तर या खारीला पण आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा आहे. तर मी थंड पाण्यामध्ये मळून घेते. अगदी आधी मळलं होतं तसंच मळून घ्यायचं आहे. जास्त सैल नाही किंवा जास्त घट्ट पण नाही. लक्षात ठेवा हा मैदा मळताना आपल्याला थंड पाण्याचाच वापर करायचा आहे. याला पण आपल्याला 20 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे. तर इथे मी एका वाटीमध्ये तूप घेतलंय 2 चमचे आणि मैदा घेते 3 ते 4 चमचे. याला पण छान आपल्याला स्मूथ क्रीम होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर हे जास्त पातळ वाटतंय तर यामध्ये मी 1 चमचा मैदा घालते. एकूण मी 3 चमचे मैदा घातलाय. तर इथे आपल्याला लागणारा साठा इथे तयार झालाय. बाजूला ठेवू आणि भिजलेलं पीठ आपण मळून घेऊ. तर बघू शकता छान असं स्मूथ पीठ झालंय. इथे मी ओट्याचाच वापर केलाय. ओट्यावरतीच छान मळायला पण येतं आणि लाटायला पण येतं. तर याचे पण मी 3 पार्ट करणार आहे. आपल्याला अगदी तसेच लाटून घ्यायचेत पातळ. आधीच्या खारीसारखाच आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे.
पोळी लाटताना जर चिटकत नसेल तर मैदा किंवा तेल किंवा तूप लावायची गरज नाही आणि जर चिटकलं तर थोडासा मैदा लावून घ्या। इथे 3 पोळ्या लाटून झाल्यात। आता यावरती आपल्याला साठा लावत लावत मैदा घालायचा आहे। या पोळ्या आपण फोल्ड करून घेणार आहोत। दुसरी पोळी त्यावरती मांडली की एकसारखी करून घ्यायची। त्याला पण साठा आणि थोडा वरती कोरडा मैदा घालायचा। तिसरी पोळी पण टाकल्यानंतर त्याच्यावरती पण असंच करायचं। एका बाजूने अर्ध्यापर्यंत फोल्ड करायची, परत साठा लावायचा, त्यावरती मैदा घालायचा, नंतर परत दुसरी बाजू फोल्ड करायची, त्यावरती मैदा आणि साठा लावायचा आणि नंतर अशी चौकोनी फोल्ड करून घ्यायची। फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला अशी चौकोनीमध्ये किंवा गोल आकारात लाटून घ्यायची। अलगद हाताने आपल्याला लाटायची। तर पहा इथे मी छान अशी पेस्ट्री तयार करून घेतली आणि आता लाटून घेते। तर बघू शकता जाडीला एवढी ठेवायची, जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड पण ठेवायची नाही। ही पोळी जर जाड लाटली तर खारी भाजताना किंवा तळताना मध्ये कच्ची राहते, त्यामुळे आपल्याला मध्यम आकाराची लाटून घ्यायची। पिझ्झा कटरने इथे मी याला कट करून घेते। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुरी पण घेऊ शकता। तर मला लांब आकाराची आवडती म्हणून मी इथे याचे 2च भाग करून घेणारे, म्हणजे खारी ही लांब करून घेणारे। मस्त लेयर्स पडलेत। तर आपल्याला इथे तेल गरम करण्यासाठी ठेवायचे। तर मी आधीच ठेवलं होतं आणि इथे व्हिडिओ थोडा स्किप झाला होता। तेल आपल्याला जास्त कडक करायचं नाही। सुरुवातीला थोडंसं पीठ टाकून पाहायचं आणि ते हळूहळू वरती आलं की आपल्याला मध्यम गॅस ठेवून या तेलामध्ये खारी सोडायची। ही खारी तळून वरती आल्याशिवाय आपल्याला याला चमचा लावायचा नाही किंवा झाऱ्या पण लावायचा नाही। तर एक बाजू तळून आल्यावर आपोआप ती वरती येते, नंतर आपल्याला याला पलटी मारून घ्यायची। तर बघू शकता लेयर्स खूप पडल्यामुळे खारी यामध्ये सुटली, बघू शकता। पहा मस्त सुरेख कलर आलाय, बघू शकता। काढून घेते। एका अशा चाळणीमध्ये काढून घ्यायची, म्हणजे त्यामध्ये थोडंफार तेल जर बाकी असेल तर ते निघून जातं। बाकी राहिलेली खारी तळून घेते, बघू शकता। तर ही पण खारी छान तळली गेली। तर ही आहे तळलेली खारी आणि ही आहे भाजलेली खारी। तर दोन्हीपैकी तुम्हाला कुठली रेसिपी आवडली हे मला कमेंटमध्ये कळवा। तर बघा किती छान असे लेयर्स पडलेत, मस्त झाली। तर बघू शकता प्रत्येक खारीला इथे छान लेयर्स पडलेत। मी विक्रम मसाले बिझनेस चालू केला आहे। जर कोणाला मसाले लागत असतील तर ऑर्डर करा। स्क्रीनवर नंबर दिलाय, त्यावरती व्हॉट्सअप करा। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।